दिनांक 16 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत वर्धा पोलिसांकडून एक सराईत आरोपी चेक करण्याची मोहीम राबवण्यात आली होती. सदर मोहीममध्ये ज्या लोकांना अटक करणे किंवा त्यांना ताब्यात घेणे आवश्यक आहेत असे 123 लोकांची यादी आम्ही केली होती. त्यापैकी 116 लोकांना चेक करण्यात आले आणि त्यामध्ये ज्या लोकांवर NBW प्रलंबित आहेत असे 10 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. यासोबतच जे सराईत गुन्हेगार आहेत, ज्या लोकांवर मल्टिपल गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर गंभीर प्रकारचे NDPS आणि आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत, असे टोटल 933 लोकांची यादी तयार करण्यात आली होती. यापैकी 866 लोकांना चेक करण्यात आले आणि यापैकी 602 लोक घरी मिळून आले. ते लोक सध्या काय करतायत, त्यांची काय गतिविधी आहे त्याची सविस्तर चौकशी करण्यात आली. या चेकिंग दरम्यान दारूबंदीचे एकूण 19 गुन्हे दाखल करण्यात आले. एक जुगारबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2 फायर आर्म्स ॲक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच आमच्याकडे जे सध्या हद्दपार आहेत, 40 लोक जे हद्दपार सध्या वर्धा पोलिसांनी केलेले आहेत, त्यापैकी 2 लोक जिल्ह्यामध्ये वास्तव्य करताना मिळून आले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. अशी प्रकारची मोहीम वर्धा पोलिसांकडून राबवण्यात आली होती. यामध्ये जवळपास 50 ऑफिसर आणि जवळपास 450 कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. अशी प्रकारची मोहीम यापुढे पण वर्धा पोलिसांकडून राबवण्यात येणार आहे. आता सध्या 19 प्रकरण आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी जवळपास 11 प्रकरण 2025 चे आहेत. त्यामध्ये प्रकरण आहे 2022 ते 23 चे. त्या मुली कुठे आहेत, त्यांच्या कुठे वास्तव्य आहेत, त्यांनी कुठली आपल्या नातेवाईकांशी परत संपर्क केले, काही संपर्क झालेला आहे का, हे पण आम्ही तपासणार आहे. त्याला आपण हरवलेली म्हणतो की किडनॅप काय या सध्या ज्यांची वय 18 वर्षापेक्षा कमी आहेत मुली, त्यामध्ये आपण किडनॅपिंग ज्यामध्ये आपण किडनॅपिंगचे सेक्शन लावतो सध्या जो 137(2) तर त्यांना त्यामध्ये त्यांची ट्रॅफिक जातात आणि त्यांचा तांत्रिक आणि असा चांगल्या प्रकारे तपास त्यामध्ये केला जातो. वर्धा जिल्ह्यात दिनांक 20 जानेवारी ते 20 फरवरी 2026 पर्यंत ऑपरेशन मुस्कान 14 असं राबवण्यात येणार आहे. सदर ऑपरेशनमध्ये जे आपले जिल्ह्यामध्ये हरवलेले मुले आहेत, जे वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांची संख्या टोटल 19 आहेत, ज्यामध्ये 6 मुले आहेत आणि 13 मुली आहेत, त्यांचा शोध घेण्यात येईल. हा मोहीम जो आहे हे फक्त ऑन रेकॉर्ड जे हरवलेले मुले आहेत त्यांचेपर्यंत मर्यादित न राहता जे सध्या मुले आपल्याकडे बस स्टँडवर किंवा धार्मिक स्थळावर किंवा रेल्वे स्टेशनवर मिळून येत आहेत आणि त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांचे पालकांच्या सुपूर्द करण्याची कारवाई पण या मोहीमच्या द्वारे करण्यात येईल. या मोहीममध्ये आम्ही DYSP स्तरावर एक ऑफिसर आणि 10 कर्मचाऱ्यांचा पथक तयार करण्यात आलेला आहे. यासोबतच AHTU आणि स्थानिक पोलीस स्टेशनद्वारे पण यामध्ये कारवाई करण्यात येईल. यामध्ये जे सर्व सहकारी संस्था आहेत, NGOज आहेत, चाइल्ड हेल्पलाईन आहेत, तसेच महिला बालविकास विभाग आहेत, त्यांची पण मदत आम्ही घेणार आहे. या माध्यमातून मी सर्व पत्रकार बंधू भगिनी तसेच सर्व वर्धावासियांना आवाहन करतो की अशा प्रकारचे कोणतेही बेवारस मुलींबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ वर्धा पोलिसांना कळवावे. धन्यवाद.